ती जळगाव जिल्ह्यामध्ये सर 12 साल भेटतात. पूर्ण जळगाव जिल्ह्यातले मुलं असून सर नंदुरबार जिल्ह्यातले मुलं आमदार खासदारांची शिफारस आणून ज्यापासून त्यांना ॲडमिशन भेटते आणि आम्हाला का ॲडमिशन भेटत नाही सर. आम्ही जळगाव जिल्ह्यातले असून सर आम्ही ना त्यांना सांगितलं की आम्हाला ॲडमिशन द्या, तर आमच्या नावाची कंप्लेंट पोलीस कंप्लेंट 3 महिन्यापासून आम्हाला आश्वासन दिलं गेलं होतं की तुम्हाला आम्ही पारिक उद्यान रोड बिल्डिंग घेतलेली आहे ते दुरुस्ती चालू आहे म्हणून तुम्ही आजपर्यंत आम्हाला काहीच फक्त खोटे आश्वासन देतात सर. आणि बरं तिथं नंदुरबारच्या पोरांना ॲडमिशन भेटली का? हो सर भेटलेली आहे. त्यांच्या गॅप पण असून त्यांना ॲडमिशन भेटते सर ना. आम्ही जळगाव जिल्ह्यातल्या का भेटत नाही सर. बरं किती विद्यार्थ्यांची क्षमता आहे तिथं? तिथं कमीत कमी 100 विद्यार्थ्यांची क्षमता आहे सर. बरं तुम्हाला आज हो सांगितलं होतं त्यांनी आज देतो म्हणून ॲडमिशन, मग काय आलं? देतो सर, परंतु त्यांनी 87 मुलांना फक्त द्यायला सांगितलं. गॅपवाल्यांना मुळीच ॲडमिशन मिळणार नाही. आणि अगोदर याच्या अगोदर गॅपवाले विद्यार्थी आहेत हां, नंदुरबारच्या मुलांना गॅप असून त्यांना ॲडमिशन भेटते सर. असं तिथल्या ज्या पुढाऱ्यांनी बस शिफारसपत्र दिलं होते का त्यांना? हो, आपले आमदार खासदार यांची शिफारस घेऊन येतात आणि त्यांना ॲडमिशन देतात. ते काय जळगाव जिल्ह्यात जेव्हा असतं का सर. आम्ही काय आता तुम्ही इथं कुठपर्यंत बसणार आहेत? आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या सर पूर्ण होते. जळगाव जिल्ह्यातल्या आदिवासी मुलांना 80% आरक्षण मिळालं पाहिजे सर आणि बाहेरच्या विद्यार्थ्यांना 30%. आता तिथं किती विद्यार्थी बाहेरचे असतील तरी अंदाजे? कमीत कमी 80% सर. जिल्हाधिकाऱ्यांनी तर तुम्हाला आज हो सांगितलं होतं, मग ते भेटले नाही का जिल्हाधिकारी तुम्हाला आज? त्यांनी पण काय सांगितलं नाही सर. तुम्हाला जे पटेल ते करावं. कोणाचं बोलले? जिल्हाधिकारी. तुम्ही भेटले होते का त्यांना? हां, 87 विद्यार्थ्यांना पत्र दिलेलं आहे. बाकीची मुलं पुढे जातील सर. मला नाही तुम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांनी भेटलं तर ते काय बोलले तुम्हाला? ते सांगताय सर की 87 विद्यार्थ्यांना मी काय करू शकणार नाही सर. करायचं असेल तर तुम्ही किती दिवसापासून जळगावमध्ये? तुम्ही 15-20 दिवस जात असाल. आम्ही वारास्थान म्हणजे पुढे गार्डनमध्ये झोपताय, तो तिथे रेल्वे स्टेशन तर बस स्टँड वगैरे आणि आपलं बस स्टँड आणि इकडे विद्यार्थी काही अभ्यास करतात सर आणि त्यांची सुविधा पण काही नाही सर. तुम्ही बगीचा वगैरे रेल्वे स्टेशनवर झोपताय का? हो सर, कमीत कमी 15-20 दिवस झालं सर. आणि आता परीक्षेचा पिरियड आहे सर. 15-16 तारखेला पहिला पेपर आहे सर, सेमिस्टरचा पहिला. 3 महिने. इथलं कसले विद्यार्थी तिथं सगळे? नाही शिक्षण काय? MA, B.Ed, इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, फार्मसी.